नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी गिळूसकर. मित्रांनो, पश्चिम बंगालमधील निवडणुका तुम्ही पाहिला असाल, त्याचा निकालही पाहिला असाल. त्यानंतर जी काय आता तृणमूल काँग्रेसची अवस्था झाली आहे तीही पाहिली असेल. ममता बॅनर्जी त्यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांची काय अवस्था झाली आहे तेही तुम्ही पाहिली असेल, ऐकली असेल. मित्रांनो, आज जे मी तुमच्यासमोर मांडणार आहे विषय, तो भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, एकात्मतेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आणि बांगलादेश आणि पश्चिम बंगाल याच्यामध्ये काय नातं आहे, त्याच्यामुळे भारतावरती काय परिणाम होऊ शकतो, भारताच्या सुरक्षेबद्दल काय परिणाम होऊ शकतो, एकात्मतेबद्दल काय परिणाम होऊ शकतो, हे आज आपल्याला समजून घ्यायचं आहे. मित्रांनो, पश्चिम बंगालकडे आपण फक्त एक राज्य म्हणून न पाहता आपल्याला सुरक्षेच्या दृष्टीने आणि एकात्मतेच्या दृष्टीने त्या पश्चिम बंगालला पाहणं आवश्यक आहे. मित्रांनो, पश्चिम बंगालची जी सीमा आहे, बॉर्डर आहे, ती बांगलादेशाला मिळते. म्हणजे बांगलादेश हाच पूर्वीचा एक बंगाल म्हणून राज्य होतं भारताचं. त्याचं विभाजन झाल्यानंतर त्याचा बांगलादेश झालेला आहे. हा एक बंगाल म्हणूनच एक भारताचा एक राज्य होतं. आता त्या बंगालमध्ये भाषा कोणती बोलली जात होती? बांगला भाषा. लक्षात घ्या मित्रांनो, मी जे काय मुद्दे मांडतोय ते मुद्दे व्यवस्थित लक्षात घेणं आवश्यक आहे. भाषा कोणती होती? तर बांगला भाषा. आता बंगालमधून जे घुसखोर बांगलादेशी पश्चिम बंगालमध्ये घुसत होते त्यांची ओळख करता येत नव्हती, कारण पश्चिम बंगालची जनता बांगलाच बोलते आणि बांगलादेशाची जी जनता आहे ती सुद्धा बांगला बोलते. म्हणजे त्यांच्या प्रोनाउन्समध्ये, उच्चारणामध्ये जे लहेजा आहे, त्याचा जी भाषा आहे ती बंगालची बांगला भाषा. त्यामुळे तुम्ही त्यांना वेगळं करू शकत नाही. जर तो पश्चिम बंगालमधील त्या राज्यामध्ये जर बांगलादेशी एखादा घुसला तर तो बांगलादेशी आहे की पश्चिम बंगालचा नागरिक आहे, हेच आपण ओळखू शकत नव्हतो. तिथे ही एक कमजोरी होती. आणि त्याच वाटे रोहिंग्या सुद्धा घुसत होते ब्रह्मदेशामधून. मित्रांनो, ही जी घुसखोरी होत होती त्याच्या मागचा उद्देश होता डेमोग्राफी बदलणं, तेथील जनसंख्या बदलणं. आणि हळूहळू त्याचे परिणाम भारतावरती होत होते, जनसंख्येवरती होत होते, रोजगारांवरती होत होते. आणि महत्त्वाची गोष्ट तर पश्चिम बंगालला भारतापासून वेगळं करण्याचं एक षडयंत्र रचलं गेलं होतं. आणि षडयंत्र कोणी रचलं? तर पश्चिमी देश, इंग्रज. लक्षात येते का? पश्चिमी देश, डीप स्टेट हा शब्द तुम्ही बराच वेळा ऐकला असाल. तो डीप स्टेट म्हणजेच पाताळ यंत्री. आपल्या देशामध्ये जे इंग्रजांनी राज्य केलं ते इंग्रज म्हणजे डीप स्टेट. आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदीजींचे पश्चिम बंगालमध्ये जे काय भारतीय जनता पार्टीचा विजय झाला त्यानंतर त्यांना शुभेच्छा दिल्या, हार्दिक अभिनंदन केलं. याचा अर्थ लक्षात घ्या, भारतातील एका राज्यामध्ये एक विजय आहे भारतीय जनता पार्टीचा. हा पूर्ण भारताचा विजय नव्हता, म्हणजे पूर्ण भारताची निवडणूक नव्हती, पण हा विजय भारताचा होता. भले पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवली जात होती, पण पूर्ण भारतातील नागरिक ही निवडणूक लढवत होते. हे समजून घेणं आवश्यक आहे. कारण का? पश्चिम बंगालमधून जी काही घुसखोरी होत होती, जे काही षडयंत्र रचलं जात होतं ते समजणं आवश्यक आहे. पूर्वेकडचे जे राज्य आहेत, अरुणाचल प्रदेश, नागालँड, त्रिपुरा यासारखे जे पूर्वेकडची जी राज्य आहेत, या पूर्वेकडच्या राज्यातून सुद्धा घुसखोरी होत होती. आसाम हे कसे आहेत? तर सीमावर्ती राज्य आहेत. या सीमावर्ती राज्यातून घुसखोरी होत होती. तिथून फक्त घुसखोरीच नव्हे तर शस्त्रास्त्र आणण्याचा एक कारभार चालू होता. लक्षात येते का मित्रांनो? किती महत्त्वाची गोष्ट आहे ही शस्त्रास्त्र. आता हे शस्त्रास्त्र आणण्याची चोरीच्या मार्गाने लपून छपून किंवा ड्रोननी तिथे उतरवणं, याचा मागचा उद्देश काय असेल? सरळ साधा उद्देश आहे, ते म्हणजे भारतामध्ये विभाजन घडवून आणणं.
भारतामध्ये एक सामाजिक विद्वेष निर्माण करणं हाच एक उद्देश होता. कारण चीनला सुद्धा पूर्वेकडच्या राज्याची सीमा लागते. मग त्यांना सुद्धा तो पूर्वेकडील भाग हवा आहे आपल्या राज्य विस्तारासाठी, आपल्या देश विस्तारासाठी. त्यामुळे चीनची सुद्धा कुरघोडी चालू असते. गलवानमध्ये काय घडलं सर्वश्रुत आहे. गलवानमध्ये काय घडलं सर्वश्रुत आहे. आपण फक्त निवडणुकापुरतं बघतोय की कोण विजयी झाला, कोण पराजित झाला, कोण मुख्यमंत्री बनला. मित्रांनो, त्या पलीकडे काही गोष्टी समजून घेणं आवश्यक आहे. मग काँग्रेस बरोबर आहे, योग्य आहे, की भारतीय जनता पार्टी योग्य आहे, ही नंतरची गोष्ट आहे. इथे विषय काय आहे तर भारताची सुरक्षता. भारत जर सुरक्षित असेल, आपलं राष्ट्र सुरक्षित असेल, तर भारतातील प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहू शकतो. भारतात जर एकात्मता असेल तर ज्या दंगली घडतात त्या घडणार नाहीत, विद्वेष पसरणार नाही. मग त्यासाठी सीमावर्ती जे राज्य आहेत त्यांना सक्षम करणं आवश्यक आहे. त्यांची सुरक्षा जी आहे, यंत्रणा, सुरक्षा भिंती, ह्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. हे समजून घेणं आवश्यक आहे. आता राष्ट्राध्यक्ष कुठला तर अमेरिकेचा, त्यांनी शुभेच्छा दिल्या कशासाठी तर एक राज्य भारतीय जनता पार्टीने जिंकलं म्हणून. काही आवश्यकता नव्हती. मग महाराष्ट्राची निवडणूक झाली, उत्तर प्रदेशची निवडणूक झाली, दिल्लीची निवडणूक झाली, अनेक राज्यांची, हरियाणाची झाली, त्यावेळी शुभेच्छा दिल्या नाहीत. पण पश्चिम बंगालची निवडणूक झाल्यानंतर शुभेच्छा दिल्या गेल्या. याचा अर्थ समजून घ्या मित्रांनो. म्हणजे पश्चिम बंगालमधून मग ते अमेरिका असो किंवा चीन असो किंवा बांगलादेशी असो, हे जे काही विदेशी आक्रांत आहेत किंवा विदेशी षडयंत्र रचणारे आहेत, त्यांना तो एक दरवाजा उघडा होता, मार्ग मोकळा होता. मित्रांनो, ही गोष्ट साधी सरळ नाही आहे, साधी सोपी नाही आहे. एक 8,000 किलोमीटरची सीमा मोकळी होती, तिथून घुसखोरी होत होते. आणि त्या सीमावरती आता गाव आहेत ना, त्या गावांनी जमिनी द्यायला सुरुवात केली भारत सरकारला. ते स्वतःहून देत आहेत. त्या गावातली जनता की आम्हाला मोबदला नाही मिळाला तर चालेल, पण इथे सुरक्षा बाडा बांधवा, इथे आम्हाला सुरक्षित करा, इथे सुरक्षित भिंत बांधा, सुरक्षा भिंत बांधा, असं तिथले गावकरी सांगतायत. कारण तिथून जी घुसखोरी होत होती, चोऱ्यामाऱ्या होत होत्या पश्चिम आपला बांगलादेशमधून, त्यामुळे ती सीमावर्ती जे गावं आहेत ते त्रस्त झाले होते, भयक्रांत होते. त्यांच्या मनात एक दहशत होती. कधी तर तृणमूल काँग्रेसच्या राज्यकाळामध्ये. त्यापूर्वी CPMने 35 वर्ष राज्य केलं आणि त्याच्यापूर्वी 30 वर्ष काँग्रेसने राज्य केलं. म्हणजे गेल्या ते 79 वर्षामध्ये जी काय त्या पश्चिम बंगालची अधोगती झाली, तिकडचे उद्योगधंदे बंद पडलेत, गुंडागर्दी वाढली, दहशत निर्माण झाली. दहशतीसाठी विरोध करणाऱ्यांची हत्या केली गेली. तिथल्या महिलांची जी सुरक्षा होती, महिलांची जी हत्या होत होती, त्यांच्यावरती जे अत्याचार होत होते, हे सुद्धा विचार करण्याजोगे आहेत. मित्रांनो, ह्या सर्व गोष्टीने, या सर्व जर गोष्टीचा आपण विचार केला तर पश्चिम बंगालची निवडणूक भारतीय जनता पार्टीने विजयी होणं, जिंकणं किती आवश्यक होते. कारण राष्ट्राच्या सुरक्षतेसाठी आज नरेंद्र मोदीजी, अमित शाह, हे नरेंद्र मोदीजी सरकार काम करते आणि ते दिसते. आपल्याला सांगायची आवश्यकता नाही आपण कोणाचं समर्थन करायचं आणि कोणाचा विरोध करायचा. हे आपण ज्यावेळी राष्ट्राची सुरक्षता आणि एकात्मतेचा विचार करू तेव्हा आपल्या लक्षात येईल की आपण कोणाचा विरोध करायला हवा आणि कोणाचा समर्थन करायला हवा. सरळ साधी गोष्ट आहे. राष्ट्रभक्त असेल तर आपल्याला ही गोष्ट समजू शकते. मित्रांनो, काँग्रेसची निर्मिती करणारा कोण होता तर इंग्रज. हास्यास्पद गोष्ट आहे की नाही. काँग्रेसचे जे समर्थक आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की काँग्रेसच जो स्थापना केली तो इंग्रज होता. इंग्रजांचे मनसुबे काय असणार, म्हणजे डीप स्टेट. ज्या डीप स्टेटनी पश्चिम बंगालमध्ये कहर केला होता. तुम्हाला काय वाटते की ममता बॅनर्जीची ताकद होती? नाही मित्रांनो, हे विदेशी जे षडयंत्री करणारे आहेत, डीप स्टेट आहेत, तिथे त्यांचा वरदहस्त होता ह्या ममता बॅनर्जीवरती. त्यामुळे ती भारताची नागरिक म्हणून काम करत नव्हती, राष्ट्रभक्त म्हणून काम करत नव्हती, तर विदेशांची एक
एजंट म्हणून काम करत होती. आता एक एक गोष्टी हळूहळू बाहेर पडतील. त्यावेळी चौकशी सुरू होईल, त्यावेळी एक एक गोष्ट तुमच्या निदर्शनात येईल. वास्तव काय आहे, वास्तविक काय आहे. ज्यावेळी त्या ममता बॅनर्जीचे पुतणे ते भाचे अभिषेक बॅनर्जी यांना ज्यावेळी फटकावून काढलं, त्यांच्यावरती अंडाफेक केला, हे करणारे कोणते सामान्य नागरिक. भले त्याच्यात एका दुसरा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असू शकतो, पण शेवटी ज्या प्रकारे ममता बॅनर्जीच्या बंगल्याखाली येऊन किंवा ह्या अभिषेक बॅनर्जीच्या बंगल्याखाली घराखाली येऊन जे तिथला सामान्य नागरिक विरोध प्रदर्शन करतायत, चोर चोर म्हणून बोंबततायत, शिव्यागाळ करतायत, याचा अर्थ लक्षात घ्या तिथला नागरिक किती त्रस्त झाला होता. पण महत्त्वाची गोष्ट काय तर एकात्मता आणि सुरक्षा या दृष्टीने जर तुम्ही बांगलादेश आणि पश्चिम बंगालची सीमा बघितली तर तुमच्या लक्षात येईल. आणि ही निवडणूक का महत्त्वाची होती, या निवडणुकीनंतर जो संदेश पूर्ण भारतात गेला आहे, हिंदू जागृत झाला आहे. 100% तिथे हिंदू जागृत झालेला आहे. जर हे 5 वर्ष परत एकदा ममता बॅनर्जीकडे गेले असते तर हा पश्चिम बंगाल बांगलादेशमध्ये कधीच विलीन झाला असता या येणाऱ्या 5 वर्षात. पण पश्चिम बंगालच्या जनतेने जीवावर उदार होऊन मतदान केलं आणि भारतीय जनता पार्टीला विजयी केलं. भूतो ना भविष्यतो हा विजय घडलेला आहे. असो मित्रांनो, विजय महत्त्वाचा नाही किंवा पराजय महत्त्वाचा नाही, तर भारताची सुरक्षता ही महत्त्वाची आहे, भारताची एकात्मता ही महत्त्वाची आहे. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.